रोटेशनल डायनॅमिक्स मधला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हा टॉपिक आपण घेतला होता का? ज्यावेळेस आपण रेग्युलर क्लास आपले सुरू होते त्यावेळेस रोटेशनल डायनॅमिक्सचा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हा टॉपिक घेतला होता का? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हा टॉपिक आपण घेतला होता का? प्लीज रिस्पॉन्ड करा. हां, घेतला होता. ओके, कालचा जो 2 नंबरचा जो प्रॉब्लेम आपण घेतला होता तो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमवरच डिपेंड होता. आणि 1 नंबरचा जो प्रॉब्लेम आपण घेतला कालचा त्याचा आन्सर पुस्तकामध्ये 24,000 ग्राम सेंटीमीटर स्क्वेअर दिले, तर ते आन्सर चुकीचं आहे. आणि आपण जे काल काढलं होतं ते पण आन्सर चुकलेलं आहे आपलं. आय थिंक्स आपण थोडे डिस्टन्स चुकीचे घेतले त्यामुळं आपला आन्सर चुकलेलं आहे. ठीक आहे, असू द्या. आपण पुढे प्रॉब्लेम तसाच सॉल्व करायचा आहे, तो फक्त व्हॅल्यू चुकल्यात आपल्या घेते वेळेस. ठीक आहे, तर आपण पुन्हा एकदा वाटल्यास पुढे सॉल्व करू याला. पण आज आपण एक नवीन टॉपिक, एक छोटासा टॉपिक आपला राहिला आहे, तो म्हणजे वेल ऑफ डेथ, मौत का कुआ. आपण स्पियर ऑफ डेथ हा टॉपिक घेणार नाही आहे. जसं आपल्याला माहिती आहे की आपला जो बोर्डचा सिलेबस आहे तो 25% सिलेबस कमी केलेला आहे, तर त्यामध्ये स्पियर ऑफ डेथ हे एलिमिनेट केलेले आहे. मला वाटतं रोलिंग मोशन देखील एलिमिनेट केलेलं आहे. ज्यांना माहीत नाही कोणकोणता पोर्शन एलिमिनेट केला आहे त्याच्यासाठी मी वाटल्यास एखादं PDF किशोर भाऊकडे देतो, तुम्ही त्यांच्याकडून घ्या. तर स्पियर ऑफ डेथ हा एलिमिनेट केला आहे, वेल ऑफ डेथ हा एलिमिनेट केलेला नाही आहे. तर मी त्यावेळेस हे याच्यामुळं टाळला होता की मला लक्षात नाही आलं स्पियर ऑफ डेथ एलिमिनेट केले का वेल ऑफ डेथ एलिमिनेट केले. तर स्पियर ऑफ डेथ एलिमिनेट केलेले जे आपला व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच्या नंतरचा टॉपिक आहे. तर वेल ऑफ डेथ हा टॉपिक एलिमिनेट केलेला नाही आहे, तर त्या 25% सिलेबसमध्ये हा वेल ऑफ डेथ हा नाही आहे. तर आपल्याला हा पोर्शन घ्यावा लागेल कारण की हा बोर्डच्या सिलेबसमध्ये इन्वॉल्वड आहे. ठीक आहे, तर वेल ऑफ डेथ म्हणजे काय, मौत का कुआ. बऱ्याचशा वेळेस आपण उरसामध्ये हे पाहिलेलं असतं. ठीक आहे, एक व्हर्टिकल सिलेंड्रिकल वॉल असते. ठीक आहे, आणि त्यामध्ये जे बायकर्स असतात, जे आर्टिस्ट असतात, ते बाईक घेऊन हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरवतात किंवा 4 व्हीलर्स गाड्या ह्या पण हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरवतात. ठीक आहे, तर लक्ष द्या, त्या हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरण्यासाठी एक मिनिमम व्हेलॉसिटी लागते. त्या व्हेलॉसिटीपेक्षा जर कमी व्हेलॉसिटीने जर तो व्हेकल त्या हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरत असेल तर तो सरळ काय होतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खाली पडतो. ठीक आहे, तर एक मिनिमम व्हेलॉसिटी असते, ज्या व्हेलॉसिटीने जर तो व्हेकल त्या हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरला तरच तो सर्क्युलर मोशन कंप्लीट करू शकतो किंवा सर्क्युलर मोशन करू शकतो. अदरवाईज तो ऑब्जेक्ट त्या व्हेलॉसिटीपेक्षा जर कमी व्हेलॉसिटीने रिव्हॉल्व होत असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, ग्रॅव्हिटेशनल पुलमुळे तो ऑब्जेक्ट काय होतो, खाली पडतो. ठीक आहे, तुम्ही पाहिलं असेल ते बायकर्स जे असतात ते एका मॅक्सिमम मिनिमम व्हेलॉसिटीनं त्या हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये रिव्हॉल्व करतात. तर वेल ऑफ डेथमध्ये असतं काय, एक सिलेंड्रिकल वॉल असते अशा पद्धतीची. ही सिलेंड्रिकल वॉल आहे. ठीक आहे, आणि या सिलेंड्रिकल वॉलवर जे आर्टिस्ट असतात, जे स्टंट करतात, ते हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये, या हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये त्यांचे व्हेकल्स फिरवतात. ठीक आहे, तर आपण कन्सिडर करू ए व्हेकल इज मूव्हिंग इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. एक व्हेकल आहे जे त्या वेल ऑफ डेथमध्ये हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरतोय आणि या सर्कलची रेडियस आहे R. R इज द रेडियस ऑफ दिस सर्कल, किंवा या
वेल ऑफ डेथची किंवा सिलेंड्रिकल वॉलची रेडियस किती आहे, आर आहे. ठीक आहे. अँड वन ड्रायव्हर ड्रिव्हन ए व्हेकल, एक ड्रायव्हर एक व्हेकल, बाईक म्हणा किंवा फोर व्हीलर म्हणा, काही म्हणा. ठीक आहे. तर बाईक काय करतोय, त्या वेल ऑफ डेथमध्ये फिरवतोय. ठीक आहे. सो ऑब्विसली तर बाईक असेल तर त्याला काय असेल, मास असेल. आता इथं बाईक मी एका पॉईंटनं दाखवणार आहे. दिस बाईक इज रिप्रेझेंटेड बाय पॉइंट मास. ठीक आहे. सो हिअर अ बाईक इज मुव्हिंग, अ बाईक ऑफ मास यम, या बाईकचं मास आपल्याला दिलेलं यम. ठीक आहे. तर जेव्हा ही बाईक त्या हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरत असेल त्या वेल ऑफ डेथमध्ये, तर या बाईकवर काही फोर्सेस अप्लाय होत असतील. सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती आहे नॅचरल फोर्स, जो फंडामेंटल फोर्स आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट ऑन दिस मास. ओके. कारण की या बाईकला काय मास आहे आणि पृथ्वीला मास आहे, तर दोन मासेसच्या मध्ये फंडामेंटल फोर्स कोणता असतो, तर तो असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुणीकडे डायरेक्टेड असतो, तो नेहमी कुणीकडे डायरेक्ट असतो, इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आणि तो किती असतो, तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके. मग आता लक्ष द्या, बाईक अशी चालली आहे. ओके. अशी रिव्हॉल्व होतीये, ही बाईक आहे समजा, अशी रिव्हॉल्व होतीये, तिच्यावर एक फोर्स अप्लाय होतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके. म्हणजे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स बाईकला कुठे खेचत असेल, खाली खेचत असेल. ओके. पण बाईकला जेव्हा तो खाली खेचतोय तर त्या बाईकच्या टायर्सचं आणि त्या वॉलच्या सरफेसचं काय होत असेल, फ्रिक्शन होत असेल. ठीक आहे. लक्ष द्या, whenever this bike is move along that horizontal circle, there forces are acting on the bike. One is gravitational force which is directed in downward direction. आता हा जर फोर्स डाऊनवर्ड डायरेक्टेड असेल, समजा हा फोर्स डाऊनवर्ड डायरेक्टेड आहे, ही बाईक आहे, आणि मग हिच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला खालच्या दिशेनं, तर तो कुणीकडे खेचत असेल त्या बॉडीला खाली. पण इकडं त्या बाईकच्या टायर्सचं आणि त्या वॉलच्या सरफेसचं काय होत असेल, फ्रिक्शन होत असेल. तर दुसरा फोर्स अप्लाय होतो या बाईकवर, तो म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. आता लक्ष द्या, फ्रिक्शनल फोर्स हा नेहमी किंवा फोर्स ऑफ फ्रिक्शन, तो आपण बुकमध्ये दाखवलाय कशाने, FSनं, सॉरी, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ओके. तर हा फ्रिक्शनल फोर्स नेहमी कसा असतो, मोशनच्या अपोजिट. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ती गाडी कुणीकडे खेचली झाली, खाली. ओके. म्हणजे मोशनची डायरेक्शन कुणीकडे असेल, मे बी खाली असेल, अशी गाडी खाली यायचा प्रयत्न करत असेल, तर फ्रिक्शनल फोर्स कुणीकडे असेल, मोशनच्या अपोजिट, म्हणजे वरच्या दिशेने. म्हणजे हा फ्रिक्शनल फोर्स ह्या बॉडीच्या वेटला किंवा बाईकच्या वेटला बॅलन्स करतोय, आणि त्यामुळे ती बॉडी काय होते, हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरते. हा जर फ्रिक्शनल फोर्स नसला असता तर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या बॉडीवर अप्लाय होतोय, आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे दॅट बाईक इट फॉल डाऊन ऑन दी अर्थ, ती पृथ्वीवर खाली पडली असते, and it cannot perform a horizontal circular motion. Okay. Next, another force is the normal reaction. लक्ष द्या, बाईक फिरते, तर बाईकच्या फिरण्यामुळं, सर्क्युलर मोशनमुळं एक फोर्स तयार होतो. आता तो फोर्स कोणता असतो, तर लक्ष द्या, मी त्यावेळेसच सांगितलं होतं, सर्क्युलर मोशन होण्यासाठी एक फोर्स गरजेचा असतो, तो म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. आणि सर्क्युलर मोशनमुळे एक फोर्स तयार होतो, तो म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स. तर बाईक सर्क्युलर मोशन करायली, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करायली आहे, तर या बाईकवर कोणता फोर्स अप्लाय होत असेल, एक सेंट्रीफ्युगल फोर्स अप्लाय होत असेल. सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला FCF, त्याचा फॉर्म्युला आहे mv² डिवायडेड बाय r. mv² डिवायडेड बाय r. तर हा सेंट्रीफ्युगल फोर्स कुणीकडे डायरेक्ट असतो,
तर हा पार्टिकलच्या सर्कलच्या अलॉंग आपला त्या सर्कलच्या रेडियसच्या अलॉंग अप्लाय होतो आणि इट इज डायरेक्टेड अवे फ्रॉम दी सेंटर ऑफ दी सर्कल. सर्कलच्या सेंटरपासून कुणीकडे असतो, बाहेर असतो. तर हा कशामुळे सेंट्रीफ्युगल फोर्स अप्लाय होतो, कारण की बाईक काय करते, मोशन करते, सर्क्युलर मोशन. आणि कोणत्याही बॉडीच्या सर्क्युलर मोशनमुळे एक फोर्स तयार होतो, तो म्हणजे कोणता फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स, जो त्या बॉडीला कुणीकडे खेचतो, बाहेर सेंटरपासून दूर खेचतो. आता या फोर्सला बॅलन्स करण्यासाठी तर दुसरा फोर्स कोणता आहे, तर नॉर्मल रिॲक्शन. ओके, तर नॉर्मल रिॲक्शन हा फोर्स हा कुणीकडे डायरेक्ट असतो, सेंटरकडे. म्हणजे हा जो नॉर्मल रिॲक्शन आहे हा आहे सेंट्रिपिटल फोर्स, आणि हा सेंट्रिपिटल फोर्स बॅलन्स कशाला करतोय, सेंट्रीफ्युगल फोर्सला. ठीक आहे. सो दीज आर दी फोर्सेस ॲक्टिंग ऑन ए बाईक विच perform a stunt in a cylindrical well. एका सिलेंड्रिकल वेल मध्ये ही जी बाईक स्टंट करते तिच्यावर इतके फोर्स अप्लाय होतात. कोणकोणते फोर्स अप्लाय होत आहेत, पहिला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, फोर्स mg. ओके, दुसरा स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स, फोर्स. तिसरा सेंट्रीफ्युगल फोर्स. हा फोर्स कशामुळे तयार होतो, त्या सर्क्युलर मोशनमुळे तयार होतो. सेंट्रीफ्युगल फोर्स. mv² डिवाइडेड बाय r. आणि चौथा नॉर्मल रिॲक्शन फोर्स, कॅपिटल N. तर हा नॉर्मल रिॲक्शन फोर्स जो आहे हा काय प्रोव्हाइड करतोय, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. याची डायरेक्शन कुणीकडे, सेंटरकडे डायरेक्टेड असते. आणि हा फ्रिक्शनल फोर्स काय करतो, तर हा फ्रिक्शनल फोर्स त्या बाईकला खाली पडण्यापासून वाचवतो. हा फ्रिक्शनल फोर्स जर नसला असता तर इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी कोणताही फोर्स नसेल, आणि त्यामुळं त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे बाईक सरळ काय होईल, खाली स्लिप होईल. ठीक आहे. तर ही स्लिपिंग होण्यापासून वाचवण्यासाठी हा इथं काय करतोय, फ्रिक्शनल फोर्स आहे. ठीक आहे. तर मग आपण या डायग्रामवरून, ही फ्री बॉडी डायग्राम आहे, म्हणजे फ्री बॉडी डायग्राम म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येते की त्या बॉडीवर कोणकोणते फोर्सेस अप्लाय होतात. तर यावरून आपल्याला काय लिहिता येईल, तर पहिला पॉइंट लिहिता येईल आपल्याला, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो बॅलन्स करतोय कशाला, त्या बाईकवर अप्लाय होणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला. Fs, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स, इज बॅलन्स्ड बाय वेट ऑफ द बाईक किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन ए बाईक. नेक्स्ट, सेंट्रीफ्युगल फोर्स जो त्या बाईकवर अप्लाय होतोय त्याला बॅलन्स कोण करतोय, तर नॉर्मल रिॲक्शन. ठीक आहे. सो नॉर्मल रिॲक्शन फोर्स is balanced by centrifugal force. ओके, हे त्या डायग्रामवरून आपण लिहिलेलं आहे. ओके, नेक्स्ट. तर आपल्याला माहिती, वी नो दॅट काय, की बॉडीवर अप्लाय होणारा जो स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स आहे त्याचा फॉर्म्युला, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. तर स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स हा डिपेंड असतो कशावर, हा डिपेंड असतो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनवर. आता हे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय, तर ही एक नंबर असतो जे सांगतो की जो सरफेस आहे तो कसा आहे. जर तो रफ असेल तर ह्या म्यूची व्हॅल्यू जास्त असते, आणि हा जर सरफेस गुळगुळीत असेल, एकदम त्याला काय म्हणू आपण, सपाट असेल, किंवा त्याला मराठीत काय म्हणते, ठीक आहे. सो जर हा गुळगुळीत असेल सरफेस तर म्यूची व्हॅल्यू कमी असते, आणि जर हा रफ असेल तर ह्या म्यूची व्हॅल्यू जास्त असते. स्टॅटिक फ्रिक्शन is depend upon the coefficient of friction and normal reaction.
यावर डिपेंड आहे. ओके, पण आपल्याला माहिती आहे की स्टॅटिक फ्रिक्शन इथं बॅलन्स कोण केला चालू, बॅलन्स कशाकडून केला जातोय, ग्रॅव्हिटेशनल फोर्सकडून. लक्ष द्या, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनल हा ह्या म्यूएनच्या व्हॅल्यूच्या इक्वल असतो किंवा याच्यापेक्षा लहान असतो. ठीक आहे, तो या व्हॅल्यूपेक्षा मोठा नसतो. ठीक आहे, तर आणखी एक गोष्ट या स्टॅटिक फ्रिक्शनल बद्दल सांगायची झाली तर हा जो स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स असतो हा सेल्फ ॲडजस्टेबल असतो. सेल्फ ॲडजस्टेबल म्हणजे समजा mg ची व्हॅल्यू जर जास्त असेल, सॉरी या स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू जर जास्त असेल आणि mg जर कमी असेल तर हा स्वतःला ॲडजस्ट करतो आणि स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स हा कशाच्या बरोबर येतो, त्या वेटच्या बरोबर येतो. म्हणजे हा जो स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स असतो हा सेल्फ ॲडजस्टेबल फोर्स असतो. ठीक आहे, तर फक्त हे कधी होतं माहिती आहे का, जेव्हा त्या स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू जास्त असते त्याच वेळेस. कमी असेल तर त्यावेळेस तो स्वतःला ॲडजस्ट करू शकत नाही. ठीक आहे, सो इट्स अ सेल्फ ॲडजस्टेबल फोर्स अँड स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू म्यू इंटू एन. तर हे आहे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि याला म्हणून आपण नॉर्मल रिॲक्शन. तर मग आता स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स इक्वल्स टू काय लिहिले आपण, mg. तर या फर्स्टला रिप्लेस करू आपण mg. mg स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स इथं कोण बॅलन्स करतं, वेट ऑफ दी व्हेकल, म्यू. अँड नॉर्मल रिॲक्शन इज बॅलन्स्ड बाय सेंट्रिफ्युगल फोर्स, याला आणखी आपण mr ओमेगा स्क्वेअर पण लिहू शकतो. So this normal reaction is balanced by this centrifugal force. तो n ला आपण रिप्लेस करू शकतो कशानं, mv स्क्वेअर डिवायडेड बाय r. सो ये दिस m विल गेट कॅन्सल. ठीक आहे, तर आपल्याला याच्यावरून काय करता येईल, व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काढता येईल. हे r इकडं मल्टिप्लिकेशन मध्ये येईल आणि म्यू इकडे कशामध्ये येईल, डिव्हिजन मध्ये. तर v स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू आर जी, हे डिव्हिजन मध्ये इकडे आल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये येईल आणि म्यू इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आल्यानंतर डिव्हिजन मध्ये येईल म्यू. and take square root on both sides. So velocity equals to square root of rg divided by mu. तर ही जी व्हेलॉसिटी आहे या व्हेकलची, ही व्हेलॉसिटी ही इतकी असणं गरजेचं आहे, कमीत कमी इतकी असणं गरजेचं आहे. याला म्हणून आपण मिनिमम व्हेलॉसिटी. मिनिमम व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल इन अ वेल ऑफ डेथ मस्ट बी इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी अँड म्यू, स्क्वेअर रूट ऑफ आर जी डिवायडेड बाय म्यू. तर ही जी व्हेलॉसिटी डिपेंड कशावर आहे, त्या वेल ऑफ डेथच्या रेडियसवर. म्हणजे जर वेल ऑफ डेथची जी रेडियस आहे ती जर जास्त असेल तर मिनिमम व्हेलॉसिटी लागणारी ती पण काय करावं लागेल, वाढवावी लागेल. आणखी डिपेंड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर. पण आपल्याला माहिती आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पृथ्वीच्या सरफेसच्या जवळ ही कॉन्स्टंट असते, तर जीची व्हॅल्यू चेंज होत नाही जास्त. हां, पण आपण इथं एखादा तो स्टंट केला आणखी कुठं युरोपमध्ये जाऊन जर केला तर युरोपमध्ये जीची व्हॅल्यू चेंज होते. तर त्या केसमध्ये तुम्हाला या व्हेलॉसिटीची व्हॅल्यू पण काय करावं लागेल, चेंज करावी लागेल. म्हणजे स्टंट करण्या अगोदर तुम्हाला हे सर्व कॅल्क्युलेशन्स तिथं करून पाहावे लागतील. ठीक आहे, त्यानंतर ही जी व्हेलॉसिटी आहे ही व्हेलॉसिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे कशाला, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो दिस इज द मिनिमम व्हेलॉसिटी with which vehicle should move along that horizontal circle. ठीक आहे, तर हे आपला एक छोटासा पॉइंट राहिला होता, तर तो पॉइंट आपण कंप्लीट केलाय. यामध्ये कोणाला काय अडचण असेल तर विचारा. या व्हेलॉसिटीपेक्षा कमी व्हेलॉसिटीने जर तो व्हेकल मूव्ह होत असेल तर काय होईल, इफ दिस व्हेकल इज मूव्ह विथ व्हेलॉसिटी लेस दॅन दिस व्हॅल्यू, what happen? जर ही व्हॅल्यू कमी असेल तर एक मिनिट. हां,
ही व्हॅल्यू जर कमी असेल म्हणजे एन ची व्हॅल्यू कमी होईल, व्हेलॉसिटीची व्हॅल्यू जर कमी असेल तर एन ची व्हॅल्यू कमी होईल. ऑब्विसली स्टॅटिक फ्रिक्शनलची व्हॅल्यू पण काय होईल, कमी होईल. आणि हा जर स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स कमी झाला तर तो वेटला बॅलन्स करू शकणार नाही. ठीक आहे, लक्ष द्या. ही व्हॅल्यू जर कमी असेल तर इथं सेंट्रीफ्युगल फोर्स कमी होईल. सेंट्रीफ्युगल फोर्स कमी झाला की नॉर्मल रिॲक्शन इज बॅलन्स्ड बाय सेंट्रीफ्युगल फोर्स. हा कमी असेल तर नॉर्मल रिॲक्शन पण काय होईल, कमी होईल. आणि नॉर्मल रिॲक्शन कमी झाला की स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स डिपेंड असतो कशावर, नॉर्मल रिॲक्शनवर. ठीक आहे, नॉर्मल रिॲक्शन कमी झाला तर स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स पण कमी होतो. आणि हा जर स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स कमी झाला तर हा स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स कशाला बॅलन्स करतोय, त्या बाईकच्या वेटला बॅलन्स करतोय. तर त्यामुळं हा स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स वेटला बॅलन्स करू शकणार नाही. अँड दॅट व्हेकल इज फॉल डाऊन ऑन द अर्थ. तो व्हेकल खाली सरफेसवर पडेल. ठीक आहे, तर त्यामुळं त्या व्हेकलची व्हेलॉसिटी ही या व्हेलॉसिटीपेक्षा जास्त किंवा या व्हेलॉसिटीच्या इक्वल. दिस व्हेलॉसिटी शुड बी ग्रेटर दॅन rg डिवायडेड बाय म्यू ऑर इक्वल्स टू rg डिवायडेड बाय म्यू. याच्या इक्वल किंवा याच्यापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. आणि म्हणून या व्हेलॉसिटीला आपण म्हणतो मिनिमम व्हेलॉसिटी विथ विच दिस व्हेकल शुड मूव्ह अलॉंग दॅट हॉरिझॉन्टल रोड इन अ वेल ऑफ डेथ. ठीक आहे, तर याच्यामध्ये कुणाला काही अडचण असेल तर विचारा. हा छोटासा पॉईंट होता आपला. यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर विचारा प्लीज. प्लीज या पॉइंटमध्ये कोणाला काही अडचण असेल तर विचारा. लक्ष द्या, हा जो स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो नेहमी या वेटच्या इक्वल असणं गरजेचं आहे किंवा याच्यापेक्षा जास्त असला तरी चालतो. ठीक आहे, पण कमी नसू नये. ठीक आहे, जर हा कमी झाला तर व्हेकलवर फक्त एक फोर्स आपला होतो, तो म्हणजे कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि त्यामुळे ती बाईक काय होईल, खाली पडेल. तर this static frictional force must be equal to or greater than this mg. याच्यापेक्षा त्याच्या इक्वल किंवा त्याच्यापेक्षा मोठा असणं गरजेचं आहे. ब्लर होतोय सर. म्हणजे आताच ब्लर झाले का अगोदरपासून झालं, आता झाले का? ठीक आहे, आता क्लिअर आहे का? हा, तर कोणाला काय अडचण असेल तर विचारा. हे छोटासा पॉइंट होता. मौत का कुआ तुम्ही पाहिला असेल उर्सामध्ये वगैरे, जिथं बायकर्स एका वेलमध्ये, एका विहिरीमध्ये, त्यालाच आपण म्हणले हॉरिझॉन्टल सिलेंड्रिकल वाल म्हणले आपण त्याला. तर त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरतात. ठीक आहे, ते एका मिनिमम व्हेलॉसिटीनं ते रिव्हॉल्व होतात. त्यापेक्षा कमी व्हेलॉसिटीनं जर ते रिव्हॉल्व झाले तर ते खाली पडण्याची शक्यता जास्त असते. तर त्या मिनिमम व्हेलॉसिटीचे इक्वेशन आपण डिराईव्ह केले, जे आले स्क्वेअर ऑफ rg डिवायडेड बाय म्यू. ओके, तर यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर विचारा प्लीज. लक्ष द्या, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स हा बॅलन्स करतोय कशाला, या बाईकच्या वेटला बॅलन्स करतोय, म्हणजे त्याच्यावर आपल्या होणाऱ्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला. पण आपल्याला माहिती आहे स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स डिपेंड असतो कशावर, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि नॉर्मल रिॲक्शनवर. तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय, तर रोड किंवा त्या हॉरिझॉन्टल जी वॉल आहे तिच्यामध्ये आणि टायर्समध्ये, त्या व्हेकलच्या टायर्समध्ये होणारं घर्षण हे जर जास्त असेल तर म्यूची व्हॅल्यू जास्त असते. आणि हे जर कमी असेल तर म्यूची व्हॅल्यू कमी असते. आणि आणखी डिपेंड कशावर आहे, नॉर्मल रिॲक्शनवर. ठीक आहे, तर जर व्हेलॉसिटी जर आपण याच्यापेक्षा कमी घेतली तर सेंट्रीफ्युगल फोर्स कमी होईल आणि नॉर्मल रिॲक्शन फोर्स पण काय होईल, कमी होईल.
ओके, लक्ष द्या. व्ही कमी झालं की हे कमी व्हायले आणि नॉर्मल रिॲक्शन पण काय होतंय, कमी होतं. नॉर्मल रिॲक्शन कमी झालं की फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन पण काय होतो, कमी होतो. आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कमी झाला म्हणजे ही व्हॅल्यू याला बॅलन्स करू शकणार नाही. म्हणजे हा स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स वेटला बॅलन्स करू शकणार नाही. आणि वेटला जर बॅलन्स करू शकत नसेल तर ती बाईक काय होईल, सरळ खाली पडेल. म्हणजे आपल्याला एका मिनिमम व्हेलॉसिटीनं ते व्हेकल तिथं मूव्ह करावं लागेल आणि त्या व्हेलॉसिटीची इक्वेशन आपण इथं डिराईव्ह केले. मला वाटतं लाईट गेली का, वायफाय बंद होईल. एक मिनिट थांबा. बस करा. कुठे टाकलं का, मला वाटलं. हा दिसतंय का आता दिसतंय का, दिसायला एकदा पहा बरं. हां ठीक आहे. तर या टॉपिकमध्ये कोणाला काय अडचण असेल तर विचारा प्लीज. कोणाला काही अडचण असेल तर विचारा प्लीज. काही समजलं नसेल तर विचार. छोटासा टॉपिक होता हा, याच्यावरचा प्रॉब्लेम आपण घेणार आहोत लगेच. हा काय अडचण आहे, हां ठीक आहे. कोणालाही काही अडचण असेल तर विचारा प्लीज. हा आपला शेवटचा टॉपिक आहे आपला या चॅप्टरचा. आपण सोमवारपासून आपला नवीन टॉपिक सुरू करणार आहे, ऑसिलेशन. आज याच्यावरचा एक प्रॉब्लेम आपण अनसॉल्व्ड प्रॉब्लेम घेणार आहे. सॉल्व तर तुमच्या पुस्तकात आहेत, तर तुम्ही ते पाहून घ्या. अनसॉल्व्ड प्रॉब्लेम तेवढा मी सॉल्व करून देईल. तर या टॉपिकमध्ये काय अडचण असेल तर विचारा प्लीज. समजलंय का, ठीक आहे. ओके, पुढे चलो आपण. नेक्स्ट वी आर गोइंग टू टेक प्रॉब्लेम ऑन दिस टॉपिक. प्रॉब्लेम नंबर 16. ड्युरिंग अ स्टंट अ सायक्लिस्ट कन्सिडर टू बी अ पार्टिकल. ठीक आहे, त्या सायक्लिस्टला आपण कशाने दाखवले, इथं पार्टिकलने दाखवले का किंवा पॉईंट मासने दाखवले. ठीक आहे. तर ड्युरिंग अ स्टंट cyclist considered to be a particle is undertaking horizontal circle inside a cylindrical well. ही सिलेंड्रिकल वेल आहे आणि या सिलेंड्रिकल वेल मध्ये एक सायक्लिस्ट हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये रिव्हॉल्व होतोय. आता इथं हा सायक्लिस्ट आपण कशाने दाखवलाय का, पॉइंट मासने दाखवलाय. ओके, किंवा पार्टिकलने दाखवलाय. ऑफ रेडियस, तर आपल्याला या वेलची रेडियस दिलेली आहे. ठीक आहे, आपण लिहून घेऊ काय काय दिलेलं आहे इथं. ओके, तर वेलची रेडियस दिली आपल्याला किती, 6.05 मीटर दिली. 6.05 मीटर. नेक्स्ट आणखी काय दिले, काय झालं सर, हां बरं लिहिलेलं मिक्स वाले व्यवस्थित साफ करतो.